नमस्कार सगळ्यांना, माझा जय श्रीराम. रामनवमी निमित्त पोहरा देवीला जनरली कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही स्टेटमधून रामनवमी निमित्त पोहरा देवी जे बंजारा समाजाची काशी आहे, तिथे बंजारा समाजाचे लोक तिथे नवमी आणि रामनवमीच्या कार्यक्रमासाठी जातात आणि त्यांची जी दिंडी असते ते काही लोक पायी जातात, काही कारने जातात आणि खूप लांबवरून ते प्रवास करतात. आणि मंत्री महोदय साहेब इंद्रनील नाईक साहेबांची संकल्पनेतून इथे सेवालाल महाराज अन्न छात्रालयाचा उद्घाटन 22 तारीखला झालेलं आहे. आणि इथे जाणारे जेवढे भावी भक्त आहेत, जेवढे बंजारा समाजाचे आणि इतर समाजाचे पण कोणी इथून जात असेल पोहरा देवीला, आणि हे सगळे समाजाचे लोकांसाठी पण आहेच, तर बंजारा समाजाचे जेवढे लोक आहेत तिन्ही स्टेटमधून इतर कुठून पण आले असेल ते सगळे जेव्हा पोहरा देवीला जातात ना, तो इथे 24 तास 22 तारीखपासून 25 तारीख रात्रीपर्यंत 24 तास इथे अन्नाची सेवा आणि त्याच्यासोबत चहा पाणी, लहान मुलं असेल त्यांना चहा पाणीच्या पण व्यवस्था, त्याच्यासोबत आरोग्याची पण सगळी सुविधा ठेवलेली की येणाऱ्या जाणाऱ्या भावी भक्तांना जर त्यांची तब्येतीची काही इश्यू असेल, काळजी असेल, तर त्या विषयावर मंत्री साहेबांनी काळजी घेऊन त्यांची पूर्ण टीमने, सेवालाल महाराजांना छात्रालयाची पूर्ण टीमने, सगळेच कार्यकर्त्यांनी मिळून खूप छान इथे नियोजन केलेलं आहे. आणि समाजाचे लोकांना, जाणाऱ्या भावी भक्तांना त्यांच्या कोणत्याही प्रकारची गैरसोय नाही झाली पाहिजे त्याची काळजी करताना सगळे कार्यकर्त्यांनी मंत्री साहेबांची या संकल्पनाने चांगल्यापणे इथे पार पाडत आहे. आणि आज मोठ्या संख्येने बीड तालुक्यावरून आलेले, वसंतनगरमधून आलेले, भरपूर गावातून आलेले महिला आहे. आणि आज आमच्यासोबत भरपूर ठिकाणी बंजारा कॉलनीचे लोकांचे पण योगदान आहे, इठाळाचे लोकांचे पण योगदान आहे, इतर पूर्ण पुसद तालुक्याच्या लोकांचं पण इथे सेवामध्ये भरपूर योगदान आहे. आज बंजारा भगिनी मंडळची सगळी महिला आलेली आहे, त्यांचं पण आज सेवामध्ये योगदान आहे. तो या प्रकारची पार्श्वभूमीवर इथे आज सेवालाल महाराज अन्न छात्रालयाचा अन्नदानाचा कार्यक्रम सुरू आहे. त्या रूपी आशीर्वाद सगळ्यांना भेटणार आहे. सगळे कार्यकर्ता खूप मेहनत करतात, ते मी सगळे कार्यकर्त्यांचे पण आभार करते. आणि साहेबांची या संकल्पनेतून किती वर्षापासून हे होत होते, मग 2 वर्ष बंद होता, पण अजूनही हे निरंतर चालू राहणारा अन्न छात्रालय आहे. आणि याच्यावर सेवालाल महाराजांचा आशीर्वाद, रामराव बापूंचा आशीर्वाद नेहमी राहणार आहे असं मला विश्वास आहे. सगळ्यांचा नमस्कार करते. जय सेवालाल, जय. एकदम